आता नगर मध्ये पण येतो तुम्ही कवा मावा एका कामाच्या भरोशावर, पण इथं येऊन समजलं की आता माझंच लागलाय दिवा बर का. आणि मम्मीचं ऐकून बसलो होतो कोल्हापूरच्या बस मध्ये. आता मम्मीचाही काही नाही गुन्हा आणि मी आलोय पुन्हा. आता तुम्ही पण म्हणत असन पुण्यामध्ये ओळख न पाळख जाणार तरी कुठं मी, हे खरं आहे बर का. तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे बीडचा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला 99 दिवसामध्ये करायचे ते 1 लाख फॉलोअर्स बर का. तर आज आहे आपला दिवस 11वा आणि ज्या कामावर मी गाडी घेणार होतो ना त्या कामाने दिलाय बर का आता धोका. खरं जर म्हणले तर तुम्हाला माहितीच आहे की मी नगर मध्ये आलो होतो केटरिंगच्या कामाला, पण इथे येऊन आपल्या नशिबाने साथ नाही दिली. बरं जाऊ द्या, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. आता मी चाललोय नेमकी ऊस तोडायला बर का मम्मी पप्पाकड. रात्री मी मम्मीला कॉल केला होता, मम्मी काय म्हणी कोल्हापूरच्या गाडीमध्ये बस, तुला नाही का मायानी विटाला सोडन बर का. त्याच्यासाठी मी बसलो कोल्हापूरच्या गाडीमध्ये. मग कंडक्टर दादा म्हणले तू कुठं चाललायस, म्हणलं आता मायानी विटाला सोडा म्हणलं. ते काय म्हणे यार तू काय डोक्यावर पडला काय, म्हणलं काय हो. ते म्हणे गाडी आता डायरेक्ट कोल्हापूरला चालली. म्हणलं ठीक आहे, एखाद्या जवळच्या गावाचं तिकीट काढून द्या मला, मी तिथून डायरेक्ट रिटर्न जातो नाही का. ते म्हणे हे बघ भावा आता तुझं पण काही नाही गुन्हा, आता मी डायरेक्ट तुला तिकीट देणार आहे पुन्हा. ए जिंदगी तुझे जितना सताना है उतना सता ले, मेरे हर कदम पे तू खेट, और तूने बंदा भी ऐसा चुना है जो अपनी माँ के शब्दों पर चलता है. आता मी पण फिरत नाही माग तोपर्यंत आपली जिंदगी होत नाही सेट. खरं जर म्हणले ना तर माझ्याकडे 300 रुपये होते, त्याच्यामधले 100 रिक्षाला गेले. बरं ते पुण्यामध्ये जॉब वगैरे कुठं लागलाय मला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. तोपर्यंत फटाफट आपल्याला फॉलो करून घ्या बरं का.